नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या सत्ता मुद्रा विसद्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत लोकसभेची निवडणूक संपली, निकाल लागला आणि लोकसभेचे काँग्रेसकडून उमेदवार वसंतराव चव्हाण खासदार देखील झाले. त्यानंतर लोहा कंधार विधानसभेचे रणधुरंधर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख होती प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोकसभेत पराभव झाला आणि आता त्यांना थेट लोहा कंधारच विधानसभा लढवावी लागणार आणि ते त्या प्रकारच्या मोर्चाबंदी देखील चालू झालेली आहे. आता लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचं बघायला गेलं तर 2019ला प्रताप पाटील चिखलीकर खासदार झाल्यामुळे भाजपाकडून नेमकं कोण लढवणार ही चर्चा होती. त्यामध्ये भाजपाकडून त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांना तिकीट मिळावं की श्यामसुंदर शिंदे हे त्यांचे दाजी असल्यामुळे त्यांना मिळावं, या दोघांचा वाद. आणि यामुळं मग प्रताप पाटील चिखलीकरांना तिकीट मिळालं नसल्या कारणामुळे श्यामसुंदर शिंदे यांनी शेकाप पक्षाकडून ही विधानसभा निवडणूक लढवली आणि जी शिवसेनेकडून मुक्तेश्वर धोंडगे यांना तिकीट मिळालं आणि ते शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यासोबतच वंचितकडून शिवा नरंगले यांनी निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीकडून दिलीपदास धोंडगे यांनी निवडणूक लढवली. मग त्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि श्यामसुंदर शिंदे यांचा काही वाद चालू असल्या कारणामुळे त्यांचे एक मतभेद होते. परंतु प्रताप पाटील चिखलीकरांनी शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे सगळे मतभेद विसरून श्यामसुंदर शिंदे यांना निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्याने निवडून देखील आणलं असं देखील बोललं गेलं. परंतु निवडणूक संपली त्यानंतर त्यांचे पुन्हा एकदा वादविवाद चालूच होते, एकमेकावर टीका देखील टिप्पण्या देखील चालू होत्या आणि आता निवडणूक आली 2024 विधानसभेची. मग आता देखील आजपासूनच वातावरण टाईट आहे. त्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर खासदारकीला पराभव झाल्यामुळे ते आता स्वतः विधानसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्याकडून मागणी आहे असं म्हणत आहेत. परंतु त्यांनी निवडणूक लढवण्याचं जवळपास ठाम देखील केलं आहे अशी देखील चर्चा झालेली आहे. त्यानंतर मग आता श्यामसुंदर शिंदे हे आता सध्या शेकापकडून आमदार आहेत. श्यामसुंदर शिंदे यांनी मागील 5 वर्षाच्या टर्ममध्ये बऱ्यापैकी कामं केल्याचं लोकसमाधानकारी आहेत. परंतु आता नेमकं त्यांच्या घरामध्ये असं आहे की नेमकं आशाताई शिंदे यांनी ग्राउंड लेवलला राहून काम केलं आणि श्यामसुंदर शिंदे यांनी मुंबईला जास्तीत जास्त राहून कार्यकर्त्याचा संपर्क जास्त न येता मुंबईला राहून बरीच कामं त्यांनी केली असं बोललं जाते. परंतु अशी चर्चा आहे की बाबा यावेळेस आशाताई शिंदेच लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील. मग आता असंही होऊ शकतं बहीण आणि भाऊ एकमेकाच्या आमनेसामने जाऊ शकतात का? किंवा आता महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे एकनाथदादा पवार यांनी पुण्याच्या गटनेते आहेत पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे, ते आता लोहा कंधार मतदारसंघात त्यांचं जे जन्मभूमी आहे तिथं निवडणूक लढवण्याच्या इच्छेने त्यांनी मागीलच काही महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे आणि त्यांनी ठाम सांगितलं आहे की मला इथून निवडणूक लढवायची आणि जी इथे विकास झाला नाही ते विकास करायचा आहे. मग हे असं शिवसेनेकडून चालू असताना शिवसेनेमध्ये देखील 2 गट म्हणजे पूर्वीपासूनच 2 गट. रोहिदास चव्हाण हे शिवसेनेचे जुने नेते, त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडेचा वेगळा गट दिसतो आहे आणि एकनाथदादा पवार यांचा गट वेगळा दिसतो आहे. एकनाथ पवार मात्र गेली जवळपास 3-4 वर्षापासून या मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांना लोकांना असं देखील पटवून सांगतायत की पश्चिम महाराष्ट्रासारखा मी विकास करून दाखवेल असं देखील चालू आहे. मग यासोबतच जे रोहिदास चव्हाण साहेबाचा गट जे आहे हे गटासोबतच एक माजी खासदार आमदार असलेले स्वर्गीय केशवरावजी धोंडगे साहेब यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे साहेब हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याशी देखील आमचं बोलणं झालं. त्यांनी देखील सांगितलं मी ठामपणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच किंवा जर मला कोणत्या पक्षाने तिकीट दिलं तर तिकीट घेऊन तर लढवणार, परंतु माझं ठरलेलं आहे मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार. त्यासोबतच एकनाथदादाची देखील ठरवलेलं आहे ते निवडणूक लढवतील. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीकडून देखील कोणता उमेदवार येईल हे देखील सांगता येणार नाही. त्यासोबतच काँग्रेसची आता एक महाविकास आघाडी असल्या कारणामुळं जवळपास काँग्रेस असेल, शरदचंद्र पवारचा राष्ट्रवादी गट असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीकडून कोण राहील आणि महाविकास आघाडीकडून कोण राहील. आता जवळपास आशाताई शिंदे यांनी महाविकास आघाडीला देखील साथ आहे आणि कालच अशी चर्चा होती की त्यांनी जयवंत पाटील यांच्याशी देखील भेट झाल्यामुळं नेमकं आशाताई शिंदे ह्या राष्ट्रवादीमधून जाणार का आणि तिथून निवडणूक लढवणार का अशी देखील चर्चा होती. परंतु नेमकं काय होईल हे अजून तरी काही ठळक समोर आलेलं नाही. परंतु लोहा कंधार मतदारसंघ हे सातत्यानं चर्चेचा ठरणार आहे की अजून एखादा गेल्या वर्षी जसं श्यामसुंदर शिंदे हे 9 उमेदवारांनी निवडून आले, नेमकं इथं अजून कोणी येईल का? नेमकं तुम्हाला काय वाटतंय? कारण की आता अजून शंकर अण्णा धोंडगे हे देखील गेल्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये होते आणि यावेळेस KCR
KCR या पक्षात गेले, परंतु सध्या तरी KCRची सत्ता नसल्या कारणामुळे सध्या ते शंकरांना देखील थोडं शांत दिसतात. आणि त्यासोबतच शिवसेनेकडून गेल्या वर्षी 2 नंबरला असलेले मुक्तेश्वर धोंडगे मात्र सध्या तरी कुठेतरी शांत दिसतात. नेमकं आपल्याला देखील नेमकं काय वाटतं, यावेळेस लोहा कंधार मतदारसंघामध्ये कोणाला कोणत्या पक्षाचं तिकीट मिळेल, कोण चांगलं काम करू शकेल, आणि जी मागली जी 5 वर्षाची टर्म आहे या कामावर जनता समाधान आहे का, किंवा प्रताप पाटील चिखलीकर 5 वर्ष लोहा कंधार मतदारसंघ सोडून खासदार होते आणि पुन्हा आता खासदारकीचा पराभव झाल्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर हे आता सध्या लोहा कंधारमध्ये विधानसभा लढवणार आहेत, त्यांना यामध्ये यश मिळू शकेल काय, आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.